मी अनेक विधी महाविद्यालयात शिकवायला जात असतो किंवा मुलांशी संवाद साधण्याकरता जात असतो. तेव्हा 4-5 वर्षापूर्वी मला वाटतं मी रत्नागिरीला गेलो होतो. तिथे मला एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला, की तुमच्या निकालपत्रातनं किंवा तुमच्या भाषणांमधून तुम्ही अनेक सामाजिक विषय मांडता. तर ह्या ज्या जाणीवा असतात, एक म्हणजे वकील व्यवसाय 20 वर्ष केला, त्यानंतर न्यायाधीश झालो. त्या वकिली व्यवसायात धबडग्यामध्ये ह्या जाणीवा तुम्हाला कशा कळल्या? मी त्यांना 2 उत्तरं दिली त्याच्यामध्ये. पहिलं उत्तर असं दिलं, की त्याचं प्रमुख श्रेय मी डॉक्टर अनिल अवचटांच्या 3 पुस्तकांना देतो. एक म्हणजे पूर्णिया, दुसरं म्हणजे माणसं आणि प्रश्न आणि प्रश्नच. आणि दुसरं श्रेय देतो मी न्यायाधीश म्हणून मला जे काही काम करायला मिळालं ते भाग्यवान समजतो. त्यातनं मला एवढं शिकायला मिळालं. विषयांतर करतो थोडंसं पूर्णियाबद्दल बोलायचं म्हणजे मी सर्वोच्च न्यायालयात काम करत असताना 2दा-3दा मला बिहारला जायची संधी मिळाली. आणि तिथे मी आमच्या विधी प्राधिकरणाचे कार्यक्रम होते किंवा न्यायाधीशांना शिकवण्याचं जे काही काम चालतं त्याविषयी काम करायला मी गेलो होतो. तेव्हा मला असं लक्षात आलं की या पूर्णियाचं भाषांतर करून ते बिहारला पाठवायला पाहिजे. कारण आपल्याला पूर्णिया आणि त्या पुण्यात मांडलेले प्रश्न जेवढे आपल्याला माहिती आहेत तेवढे तिथल्या लोकांना माहिती नाही आहेत ते प्रश्न. आणि प्रश्न आणि प्रश्न हे जे पुस्तक होतं ना, म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न आहेत हेच कळत नाही. मग ते प्रश्न कसे ओळखायचे हे त्या पुस्तकातून मी शिकलो.